नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल जॉब्स विथ जय मध्ये। आमच्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन योजना आणि रोजगारासंबंधी माहिती दिली जाते। वेगवेगळे जे फॉर्म्स निघतात त्याबद्दल आम्ही माहिती देतो। तर आज आपण अशीच एक योजना घेऊन आलेलो आहे जे महिलांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे। राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे। तर या योजनेची जी घोषणा होती ती सरकारने 2024 आणि 25चं जे आपलं अर्थसंकल्प होतं तेव्हाच करण्यात आलेली होती। तर याबद्दल जो GR आलेला आहे आज आपण तो बघणार आहोत। या योजनेसाठी महिला कोणत्या पात्र असतील, कोणत्या अपात्र आहे, काय यामध्ये अटी आहे, नियम आहेत ते आज आपण बघणार आहोत। आणि या योजनेमध्ये कोणत्या कोणत्या शहरामध्ये ही योजना उपलब्ध राहील आणि महिलांना याबाबत काय काय जे महत्त्वाची कागदपत्र असणार आहे ती जे लागणार आहे ते आपण आज बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल जे गरजू व्यक्ती आहे त्यांना तुम्ही ह्या व्हिडिओबद्दल सांगू शकाल आणि हा फॉर्म त्यांना सांगू शकाल। सो आता आपण सुरू करूया आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, इथे दिलेलं आहे की सन 2024 आणि 25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा हे किती शहरातल्या महिलांना मिळणार आहे? 17 शहरातल्या 10,000 महिलांना। हा मोठा आकडा आहे मित्रांनो। तर यांना खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। तर हे जे आहे हे शासन निर्णय दिलेला आहे इथे। तर आपण बघूया आता एक एक यामधील गोष्टी समोर। तर बघा इथे दिलेले आहे ते टोटल 17 शहर कोणते आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे आणि त्यांची नावं आणि तिथे किती लाभार्थी राहणार आहे, म्हणजे किती ई रिक्षा तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे तिथे नंबर दिलेले आहे। तर इथे बघा मुंबई उपनगर आहे, इथे 1400 लाभार्थी राहणार आहेत। ठाणे इथे 1000 लाभार्थी म्हणजे 1000 ई रिक्षा पिंक कलरचे उपलब्ध करून देणार आहेत। त्यानंतर पुणेमध्ये 1400, नाशिकमध्ये 700, नागपूरमध्ये 1400, कल्याणमध्ये 400, अहमदनगर 400, नवी मुंबई 500, पिंपरी 300, अमरावती 300, चिंचवड 300, पनवेल 300, छत्रपती संभाजीनगर 400, डोंबिवली 400, वसई विरार 400, त्यानंतर कोल्हापूर आणि सोलापूर 200 असे एकूण 10,000 महिलांना ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ज्या महिलांना खरंच यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आणि आनंददायक अशी बातमी आहे। तर बघूया याबद्दल समोर माहिती। तर इथे योजनेचे स्वरूप दिलेले आहे ते बघून घ्या। योजनेचे स्वरूप आहे, योजनेअंतर्गत गरजू महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी खालील प्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। ठीक आहे। तर चालवण्यासाठी पहिले बघा ई रिक्षा ची किमतीमध्ये सर्व कराचे GST, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स एक्सेट्रा यांचा समावेश असणार आहे। त्यानंतर नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, अनुज्ञेय असलेल्या खाजगी बँका इत्यादींकडून 70% कर्ज उपलब्ध करून मिळणार आहे। म्हणजे की तुम्हाला हे जे तुमची योजना राहणार आहे याच्यामध्ये 70% जे कर्ज आहे ते तुम्हाला खाजगी किंवा मध्यवर्ती बँक ही देतील किंवा राष्ट्रीयकृत नॅशनलाइज बँक हे तुम्हाला कर्ज देतील। त्यानंतर 20% जे अतिरिक्त भार राहणार आहे, आर्थिक भार जो राहणार आहे ते शासन देणार आहे। ठीक आहे। म्हणजे किती झालं तुमचं? 70% तुम्हाला देणार आहे बँक, खाजगी असो राष्ट्रीयकृत असो 70% बँक तुम्हाला कर्ज देणार आहे। 20% जो भार आहे तो शासनावर आहे। ठीक आहे। हे टोटल झालं तुमचं किती? हे झालंय तुमचं टोटल 90%। आता उरला 10% जो भार आहे, जो लाभार्थी राहणार म्हणजे तुमच्यापैकी जो पण व्यक्ती अर्ज करेल, जी पण व्यक्ती अर्ज करेल, फिमेल जी पण महिला अर्ज करेल त्यांना 10% भार द्यायचा आहे। म्हणजे समजा 4 लाखाचा ई रिक्षा होणार असेल, ठीक आहे, 4 लाखाचा जर ई रिक्षा होणार असेल तर याचे 10% म्हणजे की 40,000 रुपये फक्त तुम्हाला द्यावे लागतील 10%। आणि बाकीचे 90% जे राहतील 70% बँक तुम्हाला हे करून देणार आहे, फायनान्स करून देणार आहे आणि 20% तुम्हाला सरकार कडून अनुदान आहे किंवा सबसिडी म्हणू शकता असं आहे। ठीक आहे। तर हे झाले तुमचं महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्यामध्ये अजून एक दिलेलं आहे की जो तुमचा 70% जो भार राहणार आहे त्याची परतफेड जी आहे ती तुम्हाला 5 वर्षात म्हणजे की 60 महिन्यांमध्ये पूर्ण करायची आहे। ठीक आहे। 60 महिन्यांमध्ये तुम्हाला कर्जाची फेड करायची आहे लाभार्थीला। योजनेचे लाभार्थी महिला व मुली यांच्यावर 10% आर्थिक अर्थभार असेल। ठीक आहे। योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे?
राज्यातील गरजू मुली व महिला. आता याची पात्रता बघून घेऊया आपण काय आहे. ठीक आहे, पात्रता बघा, योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असेल. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील. ठीक आहे, रहिवासी असलं पाहिजे महाराष्ट्राचं. अर्जदाराचं वय किती असायला पाहिजे, 18 ते 35 या दरम्यान असायला पाहिजे. त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे जरुरी आहे. तुम्हाला बँक खाते असणे महत्वाचे आहे. लाभार्थींचे जे हे आहे तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे किंवा 3 लाखापेक्षा जास्त नको. लाभार्थ्याकडे वाहनाचा परतावा असणे म्हणजे की लायसन्स असायला पाहिजे तुम्हाला. त्यानंतर विधवा कायद्याने घटस्फोटित राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र युवती. त्याच्यानंतर बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल. हे जे इथे जे या चौकटीत दिलेले आहे या लोकांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला असतील त्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे बीपीएलच्या महिला ज्या राहतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं इथे नमूद केलेलं आहे. यानंतरचं बघा, महत्वाची जी कागदपत्रे आहेत ते बघून घेऊया आपण. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलपैकी कागदपत्रे असणे जरुरी आहे. तर तुमच्याकडे पहिलं जे आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज असणे जरुरी आहे. दुसरं आहे तुमचं लाभार्थ्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. तिसरं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. आता आपण काही दिवसाआधी लाडली बहीण योजना बघितली होती, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला अधिवास पाहिजे होतं, पण नंतर त्यांनी दुसरं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी म्हटलेले होते. परंतु इथे असं काही नाही आहे, तुम्हाला अधिवास देणे जरुरी आहे आणि तुम्ही अधिवास प्रमाणपत्र काढून घ्या, महत्वाचं आहे हे खूप. त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे 3 लाखपेक्षा कमी असलेला. बँक खाते पासबुक असायला हवे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो. हे 6 डॉक्युमेंट्स. परत या खाली पण काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते पण बघून घ्या. यानंतर 7वं जे डॉक्युमेंट आहे ते आहे मतदान ओळखपत्र 18 वर्ष पूर्ण झाल्याचं. त्यानंतर राशन कार्ड, चालक परवाना जसे की लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स. त्यानंतर सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच असणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे की हे हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे की मी एक महिला आहे आणि म्हणजे महिलेसाठीच मिळत आहे ते. जर असं आढळलं की तुम्ही महिलेच्या नावाने घेतला आणि एखादा पुरुष जो समजा ते ऑटो रिक्षा चालवत आहे तर तुमच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल. आणि एक हे पाहिजे तुम्हाला सदर अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. म्हणजे 2 हमीपत्र लागेल. एक तर महिलेचं की मीच चालवणार आहे असं महिला आहे म्हणून, आणि दुसरं म्हणजे तुमचं हे अटी तुम्ही सगळ्या आणि नियम हे सगळे फॉलो करणार आहे याचं एक हमीपत्र. ठीक आहे, तर आता बघा नेक्स्ट आहे लाभार्थीची निवड कोण करणार आहे. एक समिती गठीत केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत. ठीक आहे, जिल्हाधिकारी अध्यक्ष राहतील आणि त्यांच्या खाली हे सगळे सदस्य मेंबर राहतील. तर ही जे समिती आहे हे समिती निवड करणार आहे. म्हणजे की आता समजा नागपूरमध्ये 1400 जागा आहेत. ठीक आहे, परंतु अर्ज आले 10,000, तर ते कसं करतील. ठीक आहे, तर यासाठी एक समिती गठीत केलेली आहे. तर ती समिती मेनली लॉटरी जी पद्धत असते त्याचा अवलंब करून या योजनेच्या लाभार्थीची निवड करण्यात येईल. म्हणजे 10,000मधून 1400 निवडायचे, तर लॉटरी पद्धतीने ज्याचं नाव आलं ती व्यक्ती या योजनेचा भागीदार बनेल किंवा लाभार्थी बनेल. ठीक आहे, तर आता नियंत्रण अधिकारी हे काही महत्वाचं नाही आहे तुमच्यासाठी. तर हे या योजनेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण बघितल्या. अशाच काही योजनेबद्दल आपण काही समोरच्या काळामध्ये नवीन गोष्टी, नवीन योजना घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला नवीन अशा योजना पाहिजे आहे आणि गरजू लोकांना तुम्ही काही योजना अशा फॉरवर्ड करता, असे फालतूचे मेसेज फॉरवर्ड केल्यापेक्षा जे महत्वाचे मेसेजेस, महत्वाचे व्हिडिओ आहे ज्यातून कोणत्या महिलेला, कोणत्या व्यक्तीला फायदा होतो असं तुम्ही शेअर करत असता, तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना तर फायदा होईलच आणि तुमच्या सोबतच्या शेजाऱ्यांना देखील फायदा होईल. तर जर फॉर्म निघाला, फॉर्म बद्दल काही माहिती राहील तर आम्ही फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर कळवू. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.